पाणीच नाही. आता खरं सांगा महाराज, आपल्याला पाऊसच झाला नाही. आता झालं ते झालं. आता पेपरवाले म्हणते मग 100% झाला, हवामान खातं म्हणते 101% झाला, काही ते म्हणते 100 वर्ष झाला नव्हता एवढा यंदा झाला. आपली टाकून द्यायची पंचायती काय सांगा. आणि आता पाऊस हवामान खात्यावर अवलंबून राहिला नाही. ऐका आता, गणेश उत्सवाला 12 तारखेला केमिकल युक्त गुलाल वापरायचे बंद करा. हे पहिलं पर्यावरण. गुलालाचा वापर कमी करा आणि गुलाल वापरणारी मंडळी घरात ठेवा. कधी कधी गुलाल चांगल्या कार्यक्रमाला सुद्धा कलंक लावतो. आज एवढा मोठा आपण कार्यक्रम करतो, विद्यालय मंडळातले सभासद 5-7 दिवस जातात, लाईटा लाव, स्टेज लाव, वर्गणी गोळा कर, अनेक अडचणी कष्ट करतात घरातली कामं सोडून. आणि त्यांच्या कार्यक्रमाला जर एखाद्यावर गुलाल पडला आणि त्याला सण झाला नाही तर चांगल्या कार्यक्रमाला कलंक लागतो. गुलाल वापरून आपलीच आपण दान करायचं बंद करा. आपल्याच पैशाचा गुलाल घ्यायचा आणि आपल्यावरच टाकायचा. त्याच्यापेक्षा गुलालाचे पैसे उरवा. 10-20च्या 2 मुलांची फी भरा. एखाद्या गरीबाच्या मुलीच्या लग्नाला मदत करा. एखाद्या गरीबा पेशंटला मदत करा. त्याने आशीर्वाद दिलेला लागू पडेल. अजून परिस्थितीने गरीब माणसं आहेत. अजून रस्त्याच्या कडेच्या दिव्यावर अभ्यास करणारा विद्यार्थी आहे आणि अजून दुसऱ्याच्या भरून भांडे घासणारी विद्यार्थी शिकणारी आहे. सगळ्यांकडे पैसा आहे असं नाही. अजून 25% पोरं शनिवार रविवार कामाला जातात, तेव्हा सोमवारी शाळेत जातात. अशी मुलं अजून आहेत आणि त्यांचं शिक्षण लांब राहू नये म्हणून त्यांना मदत करणं काळाची गरज आहे. गुलाल बंद करा. 2, कोणत्याच कार्यक्रमाला फटाके वापरू नका. काय फटाके वापरायची गरज आहे? ध्वनी प्रदूषण तर होतच, पुन्हा त्याच्यात केमिकल तर आहे. उन्हाला एखाद्याच्या घरावर आला तो दांडके झाला मारा पेटवाचा पर्यंत झाली दंगल बंद करून टाकायचं. एक आणि हे गरज आहे किंवा नाही बघा. 3रं वाक्य गावात निघाय का. 3रं वाक्य कोणताही माणूस मेला की आपण निर्माण आपण त्याला जाळतो. जाळून आल्यावर आपण दुसऱ्या दिवशी त्याची राख नदीत टाकतो. पाया पडतो. 2-4 गावची लोक त्याला मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायचं बंद करा. नदी ही माता आहे. काशीला गेलं तर तुम्ही नदीलाच आंघोळ करता आणि पंढरपूरला गेलं तर नदीतच आंघोळ करता. पाया पडतो तुमच्या, नद्या स्वच्छ ठेवा. ती राख गोणीत भरा, घरी घेऊन या, शेतात एक खड्डा घ्या, त्या खड्ड्यात राख टाका आणि आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. गणेश उत्सव आणि झाडा लावावर भाषण करू नका. भाषणानं तर वाटलं झालं. इंग्रज गेल्यापासून भाषण झाले, परत इंग्रज याची वेळ आहे. तर महाराज तुम्ही बारीक अभ्यास करा. या 6 वर्षामध्ये पाऊस फक्त धरण क्षेत्रात होते. भयान दुष्काळामध्ये आमचं 105 TMC जायकवाडी भरले. पाणी आले 105 TMC जायकवाडी 105 फुल भरलं ते. आम्हाला तुमच्या सारखंच होता. फुल यायला पाहिजे. नदीचं फुल चालते. विहिरीला थेंब वाढला नाही, नदी फुल. कारण आहे का? झाडं लावणं ही का आणि झाडं लावताना भाषण करू नका. ते काय झाली गंमत? दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच फक्त उचलायचा. कॅमेरे फिमेरेवाले लगेच आहेत. स्माईल एखादा सरळ सरळ इकडं 2-4 कार्यकर्ते मुंडकं गुतून देतात. मिळालं जा. त्या झाडांचं झालंय वाटलं. आता ऐका. बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं नवऱ्याच्या घरी जाण्यापूर्वी बापाच्या दारात एक माहेरची आठवण म्हणून झाड लावा. नवीन आलेल्या सुनबाईनं मी लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांना मी या विद्यालयात शिक्षक होतो म्हणून एक झाड लावा. 10वीच्या मुलीनं मी शाळा सोडून जाणार आहे म्हणून एक झाड लावा. कॉलेजच्या मुलांना मी या शाळेत नवीन आलोय म्हणून एक झाड लावा.
आणि ग्रामपंचायत सरपंच सदस्यांनी गावानं आम्हाला 5-5 वर्ष सत्ता दिली म्हणून 2-2 झाडं लावा आणि एकच वर्ष झाडाला पाणी घाला, खुर्च्या गोतू नका.